नमस्कार. युनिक स्टोरी चॅनलवर आपले स्वागत आहे. दर कथा काल्पनिक असून तिचा जीवित या मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही. ही कथा मनोरंजनासाठी केली आहे. कांचन व दिनेश हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये बसलेले असतात. त्यांची एकुलती एक मुलगी सायली ही ICUमध्ये असते. सायलीची हालत एकदम नाजूक असते, त्यामुळे तिचे आईवडील दोघे पण तिच्यासाठी प्रार्थना करत असतात. कांचनच्या डोळ्यातील पाणी थांबत नसते. त्या सारख्या पदराने त्यांचे डोळे पुसत असतात. दिनेश यांची पण तीच परिस्थिती असते. आज 5वा दिवस असतो. सायली अजून शुद्धीवर आलेली नसते. डॉक्टरांनी सांगितलेले असते, आज ती शुद्धीवर आली नाही तर ती पुढे अजून किती दिवस कोमात राहील ते सांगता येत नाही. त्यामुळे ते दोघे पण तिच्या तब्येतीसाठी देवाचे नामस्मरण करत असतात. रात्रीचे 8 वाजले होते. दिनेश यांना ICUच्या आतून निरोप येतो. त्यांना लगेच आत बोलावले आहे. ते दोघे पण पटकन उठतात. दिनेश धावतच ICUच्या दिशेने जातात. आत गेल्यावर त्यांना कळते सायली शुद्धीवर आली. ऐकून कांचनच्या डोळ्यातून इतक्या वेळ जे अश्रू येत होते ते आता आनंद अश्रू झाले होते. त्यांचे पाय उचलत नसतात, कारण गेले 5 दिवस त्या रात्रंदिवस हॉस्पिटलमध्येच होत्या. सायलीजवळ गेल्यावर त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवतात व देवाचे आभार मानतात. सायली डोळे उघडून आईवडिलांकडे पाहते. डोळ्यांनीच त्यांना सांगते, मी ठीक आहे. सायलीची नजर मात्र अजून त्या रूममध्ये सगळीकडे कार्तिकला शोधत असते. दिनेश कांचन यांना सांगतात, सायली आता शुद्धीवर आली आहे, तेव्हा तू घरी जा व थोडा आराम कर. त्या नको नको म्हणत असताना सुद्धा ते कांचन यांना घरी जायला सांगतात. डॉक्टर दिनेश यांना सुद्धा आता थोडा वेळ बाहेर थांबा असं सांगतात. दिनेश परत बाहेर वेटिंग रूममध्ये येऊन बसतात. बसल्या बसल्या त्यांच्या डोळ्यासमोर सायलीच्या भूतकाळातल्या गोष्टी आठवतात. सायली 5 वर्षाची होती तेव्हा पहिल्यांदा तिला हा त्रास झाला होता. खेळता खेळता तिला अचानक चक्कर येते, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये नेले होते. तेव्हा डॉक्टरांनी तिच्या काही टेस्ट केल्या व तेव्हा पहिल्यांदा आम्हाला कळले सायलीच्या हृदयाला होल आहे ते. त्यामुळे तिला जास्त खेळले किंवा हृदयावर भार येईल अशा गोष्टी केल्या की तिला चक्कर यायची. डॉक्टरांनी तेव्हाच सांगितले होते, सायलीचे आयुष्य इतर मुलांप्रमाणे सामान्य नसेल. तिची फार काळजी घ्यावी लागेल व तिचे आयुष्य किती दिवस चालेल हे सुद्धा सांगता येत नव्हते. म्हणून सायलीला लहानपणापासूनच दिनेश व कांचन यांनी खूप काळजी घेऊन सांभाळलेले असते. सायली हे जसजशी मोठी होत गेली तसे तिलाही तिच्या तब्येतीबद्दल कळालेले असते. त्यामुळे तिला पण तिचे नॉर्मल आयुष्य जगता येत नव्हते. सायली ही अभ्यासात हुशार मुलगी होती. तिला शाळेत वाटायचे इतर मुलींबरोबर आपण पण मैदानावर खेळावे, खेळांमध्ये भाग घ्यावा, पण तब्येतीमुळे तिला ते करण्यास सक्त मनाई होती. त्यामुळे सायलीने तिचे लक्ष पेंटिंगकडे वळवले होते. सायली लहानपणापासून खूप सुंदर पेंटिंग काढायची. सायलीचे वय जसजसे वाढत गेले तसं तसं तिची ती कला अवगत होत गेली. सायलीने केलेले पेंटिंग पाहिले तर असं वाटायचं ते पेंटिंग आपल्याशी बोलतायत, इतका त्या पेंटिंगमध्ये जिवंतपणा असायचा. सायलीचे पेंटिंग निरनिराळ्या प्रदर्शनांमध्ये ठेवले जायचे. सायलीने आत्तापर्यंत पेंटिंगच्या माध्यमातून बरेच पारितोषिके मिळवलेली असतात. सायलीने पेंटिंग केलेले पोस्टरसाठी दिनेश यांनी एक सेमिनार भरवले होते. ते पाहण्यासाठी बरीच गर्दी झाली होती. लोकांनी पण चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे सायलीला चांगलेच नाव व पैसा दोन्ही मिळाले होते. त्यामुळे सायली एकदम खुश होती. त्याच सेमिनारमध्ये तिची ओळख कार्तिकबरोबर झाली होती. कार्तिक सायलीच्या पेंटिंग पाहून तिच्या प्रेमातच पडला होता. कार्तिक रोज सायलीला कोणत्या ना कोणत्या कारणाने फोन करायचा, तिच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करायचा, पण सायली मात्र त्याला फारसा भाव देत नव्हती. एकदा दिनेशने सायलीला विचारले, कार्तिक तुझ्याशी इतके चांगला वागतो तर तू त्याच्याशी तुसड्यासारखे का वागतेस? बिचारा चांगला मुलगा आहे तो. तेव्हा सायली जे बोलली ते ऐकून दिनेशांच्या डोळ्यातून पाणी आले होते. सायली त्यांना म्हणते, बाबा मला माहीत आहे कार्तिक हा एक चांगला मुलगा आहे आणि त्याच्या मनात काय चालले आहे हे मला कळते, पण मी जर त्याच्याशी नीट वागले तर त्याच्या मनातील माझ्याविषयीचे प्रेम निर्माण होईल आणि ते मला नको आहे. मला माहिती नाही मी किती दिवस आहे ते, मग मी असे कसे कोणाला माझ्या प्रेमात पडायला साथ देऊ? मला कोणाचे आयुष्य बर्बाद करायचे नाही. बाबा मला पण मन आहे, मला पण वाटते मी पण कोणावर तरी प्रेम करावे, कोणीतरी माझ्यावर प्रेम करावे. आज माझे वय 26 वर्ष आहे,
माझ्या सगळ्या मैत्रिणींचे लग्न झाले आहे. मी जर त्याच्याशी बोलत असं राहिले तर त्याच्याऐवजी मीच माझे प्रेम लपवू नाही शकणार. सायलीच्या बोलण्यातून दिनेश यांना कळते तिचे कार्तिकवर प्रेम जडले आहे ते. पुढे सायली त्यांना म्हणाली होती, बाबा, खरंच मी एक दिवस तरी सगळे विसरून माझं आयुष्य मला वाटेल तसे जगू शकेल का? दिनेश तिचे बोलणे ऐकून गप्पच बसतात. तिला काय उत्तर द्यावे हे त्यांना कळत नव्हते. पण सायली मनातून झुरते हे मात्र त्यांच्या लक्षात आले होते. त्याच रात्री दिनेश कांचनबरोबर बोलतात. त्यांना म्हणतात, आपण सायलीवर अन्याय तर करत नाही ना. आपल्याला ती हवी आहे म्हणून आपण तिला काय हवं आहे ह्याचा विचारच करत नाही. कांचन त्यांना म्हणतात, म्हणजे काय, आपण तिला मरण्यासाठी मोकळे सोडायचे काय? दिनेश कांचन यांना म्हणतात, आपण आजपर्यंत आपलं आयुष्य जगले आहे, पण सायलीचे काय? आपण तिच्यापासून तिचे सुखच हिरावून घेतोय, तिच्यावर बंधने टाकून. त्यापेक्षा आपणच सगळे स्वीकारून तिला कशात खुशी आहे हे तिला करून दिले पाहिजे, म्हणजे तिच्या चेहऱ्यावर पण आनंद येईल. जेवढे आयुष्य आहे ते तिला तिच्या मनाने जगू देत. तिला जे जे करायचे आहे ते करू दे. तिच्या कोणत्याच इच्छा अपूर्ण राहायला नकोय आणि आजपासूनच आपण तिला त्या करण्यास अडवायचे नाही. कांचन पण दिनेश जे म्हणतायत ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. खरं तर त्यांच्या मनाला ते पटत नसते, पण तरी सायलीच्या इच्छांसाठी त्या तयार होतात. दुसऱ्या दिवशी दिनेश हे कार्तिकला रात्री जेवायला घरी बोलवतात. ते सायलीला कळते. खरं तर तिला पण आनंदच झाला होता. तरी ती दिनेश यांना म्हणते, तुम्हाला सगळे माहीत आहे तरी तुम्ही कार्तिकला का घरी बोलवले? दिनेश तिला म्हणतात, हो बाळा, पण मी काल खूप विचार केला व मी आणि तुझ्या आईने ठरवले आहे, आजपासून आपण सगळेच तुझ्या आजाराला विसरायचे व मनसोक्त जगायचे. तू पण तुला जे जे करावेसे वाटेल ते कर व तुझे आयुष्य जग. सायली त्यांना म्हणते, खरं बाबा, तुम्ही माझ्यावर नाराज नाही होणार ना? दिनेश म्हणतात, हो बाळा, आम्ही तुझ्याबरोबर कायम आहोत. तेवढ्यात बेल वाजते. सायली दार उघडते तर समोर कार्तिक असतो. कार्तिकच्या हातात पुष्पगुच्छ असतो. ते पाहून दिनेश त्याला म्हणतात, हे काय, कशासाठी? तर कार्तिक तो पुष्पगुच्छ सायलीच्या हातात देतो व कॉंग्रॅच्युलेशन सायली असं म्हणतो. कार्तिक म्हणतो, सायलीच्या पेंटिंग मी जयपूरला होणाऱ्या पेंटिंगच्या स्पर्धेत पाठवले होते. त्यात तिला प्रथम क्रमांक मिळाला आहे. हा पहा, मला तसा ईमेल आला आहे. उद्या तिथे तिला तिचे बक्षीस आणि सन्मान घ्यायला जायचं आहे. हे ऐकून सायली खुश होती. कार्तिक पुढे म्हणतो, मला माफ करा, मी तुम्हाला न विचारता तुमचे पेंटिंग तिकडे पाठवले. पण मला खात्री होती, कारण तुमचे पेंटिंग म्हणजे नुसते पेंटिंग नाहीत, तर प्रत्येक पेंटिंगमध्ये जीव असल्यासारखं वाटते. असे वाटते ते पेंटिंग आपल्याशी खूप काही बोलतायत. स्वतःची स्तुती ऐकून सायली लाजत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आईवडील दोघे पण खुश होत होते. सगळेजण मिळून गप्पा मारत जेवण करतात. जेवण झाल्यावर दिनेश कार्तिकला म्हणतात, उद्या तूच सायलीला घेऊन जयपूरला जा, पण उद्या पोचण्यासाठी तुम्हाला आजच निघावे लागेल. सायली कार्तिकबरोबर जायला मिळणार म्हणून खुश होते. जाताना आई तिला औषधं बरोबर देते व स्वतःची काळजी घे असं सांगते. सायली व कार्तिक हे रात्रीच जयपूरला निघतात. दोघांचा एकत्र प्रवास सुरू होतो. तेव्हा कार्तिक सायलीला त्याच्या प्रेमाची कबुली देतो. तो एक दिवस सायली स्वतःला विसरून कार्तिकबरोबरचे क्षण एन्जॉय करत असते. जयपूरचा कार्यक्रम उरकून ते दोघे तो दिवस जयपूरमध्ये फिरण्यात घालवायचं ठरवतात. कार्यक्रम संपल्यावर पहिल्यांदा सायलीला जाणवते की ती एक सेलिब्रिटी असल्यासारखे लोक तिच्या साक्षऱ्या घेत होते. तिला हे सगळं खूप भारी वाटत असते. ती कार्तिकला म्हणते, आज त्याच्यामुळे तिच्या आयुष्यात एवढा मोठा आनंदाचा क्षण आला आहे. सायली घरी आईवडिलांना व्हिडिओ कॉलवरून सगळं दाखवते. त्यांना पण सायलीचा अभिमान वाटत असतो. एवढ्या लहान वयात तिला एवढा मोठा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. ते मनात म्हणतात, अशाच तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. सायलीला 2 दिवस दगदग झालेली असते. रात्रीचा प्रवास व दुसऱ्या दिवशी कार्यक्रमात इतक्या लोकांसमोर, त्यामुळे तिला थोडे अस्वस्थ वाटू लागते. ती कार्तिकला म्हणते, आपण आता थोडा आराम करायला हवा, मला ॲसिडिटीचा त्रास होतोय. कार्तिक जवळच एका हॉटेलमध्ये एक रूम बुक करतो.
सायलीला घेऊन तिथे जातो व तिला आराम कर असं म्हणतो. आणि मी डॉक्टर कधी भेटतील ते पाहतो. सायली म्हणते, डॉक्टर नको, थोडा आराम केला की बरं वाटेल. सायली रूमवर गेल्यावर तिची औषधं घेते व आराम करते. तिला झोप लागते. कार्तिक मात्र तिच्याकडे पाहत असतो. त्याला सारखे वाटत असते सायली काहीतरी लपवायचा प्रयत्न करते, पण तिला ते जमत नाही. सायली 2 तासाने जागी होते तर ती बघते कार्तिक तिथेच बसून होता. सायली उठल्यावर तो तिला म्हणतो, ठीक आहेस ना, मग आता जायचे का बाहेर फिरायला? सायली फ्रेश होऊन बाहेर येते. दोघे पण फिरायला जातात. आजचा दिवस जयपूरमध्येच थांबायचे, कारण दुसऱ्या दिवशीचे त्यांचे बुकिंग असते. एका ठिकाणी ते जेवण करण्यासाठी थांबतात तर तिथे आधीच पार्टी चालू असते. त्यातले काही जण सायलीला पाहून म्हणतात, आज तुम्हालाच पुरस्कार मिळाला ना. ते सायली व कार्तिक यांना त्यांच्यात सामील करतात. पार्टीत त्या दोघांचे ड्रिंक होते तेव्हा सायलीचा स्वतःवरचा ताबा सुटतो. ती कार्तिकला तिचे पण त्याच्यावर खूप प्रेम आहे हे सांगते. कार्तिक पण त्याच क्षणाची वाट पाहत होता. दोघे पण कसेबसे रूमवर येतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली उठते तर तिच्या शेजारी कार्तिक झोपलेला दिसतो. तिला त्यांच्यात रात्री घडलेले प्रसंग आठवतात. तिला जयपूरला येऊन खूप भारी व मोकळे वाटत होते. ती परत तशीच कार्तिक शेजारी पडून राहते. थोड्या वेळाने कार्तिक उठतो. तो सायलीला म्हणतो, जे झाले ते दोघांच्या मर्जीने झाले आहे, पण तू काळजी नको करूस. आपण घरी गेलो की मी बाबांशी आपल्या लग्नाबद्दल बोलतो. सायली मात्र नुसतं कार्तिककडे पाहत होती. कार्तिक म्हणतो, उठ लवकर, आपल्याला निघायचे आहे. सायली हो म्हणते व आवरता आवरता विचार करते. गेले 2 दिवस तिला जास्त त्रास झाला नव्हता. तिला वाटते आपण उगाच इतके वर्ष घाबरून जगलो, पण मी तर एकदम ठीक आहे. ती असा विचार करत असते. सायलीने रात्री तिच्या गोळ्या घेतलेल्या नसतात व आत्ता पण गोळ्या घ्यायला विसरते. कार्तिक फोनवर बोलत बाहेर गेलेला असतो. तो आत आल्यावर पाहतो तर सायली चक्कर येऊन खाली पडली होती. तो सायलीला उठवायचा खूप प्रयत्न करतो, पण सायली उठत नव्हती. तो खूप घाबरतो. तिथल्या काही लोकांच्या सहाय्याने तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. थोड्या वेळाने सायली शुद्धीवर येते. कार्तिकला समोर पाहते. सायली कार्तिकला म्हणते, मला माफ कर, मी आधीच तुला माझ्या तब्येतीबद्दल सांगायला पाहिजे होते, पण माझे धाडस झाले नाही. कार्तिक सायलीला म्हणतो, तू आता ह्या गोष्टींचा विचार नको करूस. तो बोलत असतानाच दिनेश व कांचन समोर येतात. कांचन सायलीला म्हणतात, पाहिलेस, थोडी दगदग झाली तरी तुझ्या तब्येतीला सहन होत नाही, म्हणूनच आम्ही तुला तुझी काळजी घे असं सांगतो. सायली म्हणते, आई मी ठीक आहे. 2 दिवसांनी सायलीला डॉक्टर घरी जायची परवानगी देतात. कार्तिक पण पूर्ण वेळ सायलीबरोबरच होता. तिच्या तब्येतीचे सत्य कळल्यावर त्याचे सायलीवरचे प्रेम अजूनच वाढते. त्याला पण सायलीला गमवायचे नव्हते. ते परत आल्यापासून सायली व कार्तिक मनाने खूप जवळ आले होते. आता कार्तिक पण सायलीच्या आईवडिलांबरोबर तिची काळजी घेत होता. सायली बाहेर कुठे गेली तरी तो तिच्याबरोबर असायचा. सायली म्हणेल त्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचा तो प्रयत्न करायचा. सायलीला कायम वाटायचे मैदानात खेळावे, तर तो तिच्याबरोबर क्रिकेट खेळायचा. असेच एकदा क्रिकेट खेळत असताना सायलीला अचानक पुन्हा चक्कर येते. कार्तिक लगेच तिला डॉक्टरांकडे नेतो. तेव्हा डॉक्टर सांगतात सायली प्रेग्नेंट आहे आणि तिच्यासाठी हे घातक आहे. ती मूल जन्माला घालू शकत नाही. तेव्हा तुम्ही आत्ताच निर्णय घ्या. दिनेश व कांचन यांना पण ही गोष्ट कळते. सायली थोड्याच वेळात शुद्धीवर येते. तेव्हा तिला पण हे कळते. कार्तिक तिला म्हणतो, तुझ्या तब्येतीसाठी आपल्याला डॉक्टर सांगतील ते ऐकावे लागेल. तेव्हा सायली आईवडिलांना म्हणते, तुम्ही आजपर्यंत माझी खूप काळजी घेतली, मला जपले, पण मला आता हे मूल जन्माला घालायचे आहे. माझ्यानंतर माझा अंश तुमच्याबरोबर असावा हीच माझी शेवटची इच्छा आहे असं समजा. प्लीज तुम्ही नाही म्हणू नका. उद्या मी तुमच्याबरोबर नसेल तरी मी माझ्या बाळाच्या रूपाने कायम तुमच्याबरोबर असेल. सायलीच्या ह्या भाऊक हट्टापायी कार्तिक व आईवडील यांचे काहीच चालत नाही. डॉक्टरांसाठी पण सायलीची डिलिव्हरी म्हणजे एक चॅलेंजच होते. डॉक्टरांच्या निगराणीखाली सायलीचे दिवस भरत आले होते. शेवटी तो क्षण येतो. तिला त्रास होऊ लागतो. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सायलीची हालत खूप गंभीर होते. सगळ्यांना माहीत होते सायली परत येऊ शकणार नाही. ते तरी एक आशा मनात असतीच ना.
ऑपरेशन करून सायलीचे बाळ जन्माला येते. ती एक छान मुलीला जन्म देते व ती कोमात जाते. कार्तिक हा बाळाबरोबर असतो. सायलीने त्याला शपथ दिली असते, डोळ्यातून पाणी काढायचे नाही म्हणून. दिनेश सायलीच्या भूतकाळाच्या विचारात असतानाच समोरून कार्तिक त्यांना आवाज देतो, बाबा. दिनेश भानावर येऊन म्हणतात, काय झाले? डॉक्टरांनी परत बोलवले का? कार्तिक हो म्हणतो. त्याच्या हातात बाळ असते. ते दोघे पण आत जातात. डॉक्टरांनी कार्तिकला बाळाला घेऊन बोलवले होते. ते सायलीजवळ जातात. सायलीला खूप धाप लागलेली असते. कार्तिक त्याच्या हातातले बाळ सायलीजवळ ठेवतो. सायली डोळे भरून त्या बाळाकडे पाहत असते. ती बोलण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. ती तिचा हात बाळाच्या अंगावरून फिरवत असते. बाळाकडं पाहत पाहतच ती आयुष्याचा निरोप घेते. आज सायली जरी त्यांच्यात नव्हती, तरी तिच्या मुलीच्या रूपाने ती पुन्हा त्यांच्याबरोबर होती. असं समजून कार्तिक व सायलीचे आईवडील त्या मुलीला सांभाळतात. आजची सायलीची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयावरील स्टोरी ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.